राहुल गांधींची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद असणार आहे। दिल्लीमध्ये इंदिरा भवन या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद असेल। तर पवारांच्या राष्ट्रवादीचं बाजीराव रोड या परिसरात आंदोलन पाहायला मिळतंय। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचं बाजीराव रोड या परिसरात आंदोलन सुरू आहे। पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांची राष्ट्रवादी ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। कायद्याचा वचक या ठिकाणी कमी होतोय। गृहमंत्री राजीनामा द्या अशी मागणी या ठिकाणी आपण बघतोय या पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाते। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। असा कसा मुरली कायदा व्यवस्था नाही उरली असं म्हणत या ठिकाणी बॅनरबाजी करून या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जाते। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीची ही आंदोलन सुरू आहे। शरद पवार गटाकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो पुण्यातल्या सिलाई चौकात अर्थात अभिनव कॉलेजच्या जवळ हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहू शकतो शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आणि त्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या थेट राजीनाम्याची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून होताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून दिली जात आहे। काल देखील पुण्यातल्या याच बाजीराव रोडवरती एक मर्डर झाला होता, एक हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर सातत्याने या घटना घडताना पाहायला मिळतात। सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसतात आणि त्याविरोधात तुम्ही आक्रमक दर महिना असा एक उजाडतो की एखादा आठवड्यात दररोज एक मर्डर होतो, एखादा असा आठवडा येतो की ज्या दिवशी 2 किंवा 3 मर्डर रोज होतात। अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यावर ऍव्हरेज पुण्याला 40 ते 45 मर्डर दर महिन्याला होत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे भाजप, याला जबाबदार आहे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। कारण ते जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले तेव्हापासून या पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालंय। आमचा पुणे पोलिसांवर नाही का या ठिकाणी कुठला संशय किंवा आक्षेप नाही, कारण